आज 26 फेब्रुवारी 2026 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाचा आजचा दिवस आहे. तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या या राजाभाऊ जोशी सभागृहात असलेल्या सावरकरांच्या प्रतिमेला पुतळ्याला आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुण जोशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आपण करूया. मी अरुणजींना विनंती करतो की त्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करावा. आमचे कार्याध्यक्ष श्री मुकुंद पेठे त्यांच्याबरोबर त्यांना साथ देत आहेत. 5 सुगम संगीताचे गट आणि 4 नाट्य संगीताचे गट. या प्रत्येक गटामध्ये प्रथम पारितोषिक विजेते जे लोक आहेत त्यांचं स्पर्धेत म्हटलेलं गीत या ठिकाणी सादर होईल. अभिनेते आणि अनेक प्रकारच्या सांस्कृतिक घडामोडींमध्ये स्वतःला वाहून घेतलेले आमचे मित्र या ठिकाणी संजय पंडित उपस्थित आहेत. संजय पंडित आपल्याला जसं आपल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये गुरुजी सांगतात आणि शिष्य त्यांच्या मागून म्हणतात, तर त्या पद्धतीने आपल्याला हे शारदा स्तवन सांगतील. आणि माझी विनंती, आबाल वृद्ध असे सगळे जे पारितोषिक विजेते इथे जमलेले आहेत त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी, कारण ते नक्की सुरात गाऊ शकतील, आम्ही बाकीचे लोक कसे गाऊ आम्हाला माहित नाही, परंतु पारितोषिक विजेते तरी नक्की संजय सरांच्या सुरामध्ये गाऊ शकतील. त्यांनी संजय सरांच्या मागून ही सरस्वती वंदना म्हणावी आणि या सरस्वती वंदनानंतर आपण पारितोषिक विजेत्यांची, पारितोषिक विजेती जी गाणी आहेत ती ऐकू आणि हा कार्यक्रम संपूर्ण त्याची सूत्र मग संपूर्ण या स्पर्धाभर ज्या तुमच्या बरोबर सातत्याने होत्या आणि तुमच्या गाण्याची वाखाणणी जास्त करू की त्यांच्या पेशन्सची वाखाणणी जास्त करू असं ज्यांच्याबद्दल म्हणायला पाहिजे, अशा हसतमुख आणि स्वतः चांगल्या लेखिका असलेल्या, चांगल्या गायिका असलेल्या सोबतीच्या सोबती आणि माझ्या एक्स कलीग प्राध्यापिका प्रतिभा सराफ यांच्याकडे मी सूत्र सुपूर्द करणार आहे. संजय सरांना विनंती की त्यांनी पुढे यावं. सामूहिक जेव्हा आपण अशी वंदना म्हणतो तेव्हा जरी आपल्याला वाटलं आपण गाऊ शकू की नाही, आपला स्वर लागेल की नाही, असं होत नाही. सगळ्यांच्या स्वरामध्ये आपला स्वर छान मिसळतो आणि आपण सुरेलच गाल. तेव्हा सगळ्यांनीच सोपी चाल आहे, सोपे शब्द आहेत. माता सरस्वतीचं आपण सगळ्यांनी सुरुवातीला सामूहिक वंदन करतो ह्या गीतातून, म्हणून मुद्दाम आपल्याला सगळ्यांना कागद दिले. माता सरस्वती देवी शारदे, म्हणूया. माता सरस्वती देवी शारदे, यश दे कीर्ती दे भाव दे. म्हणा, खूप छान. कला निपुणता सार्थ दे, सगळेजण खूप छान म्हणतात. अजून जोरात चांगला आवाज आणखी छान म्हणतो. कला निपुणता सार्थ दे, अभिव्यक्तीचे रंग दे, माता सरस्वती देवी शारदे. रंगमंच हा प्रसन्न हो, अक्षर अभिनय नर्तन हो, नाद सुरांचे आवर्तन हो, नाद सुरांचे आवर्तन हो, भरत मुनींना वंदन करुनी, व्यासपीठाचा मान राखुनी, सकलांची मती शुद्ध होऊनी, संस्काराची कावड
देऊनी देव नटेश्वर प्रसन्न हो माता सरस्वती देवी शारदे यश दे कीर्ती दे भाव दे कला निपुणता सार्थ दे अभिव्यक्तीचे रंग दे माता सरस्वती देवी शारदे सुस्वागतम आजच्या आपल्या गाण्याच्या मैफलीत आणि बक्षीस वितरण समारंभात. म्हणजे आमचे स्पर्धकही आहेत, काही पालकही आहेत. सगळ्यांचं मनापासून सावरकर केंद्रातर्फे मी स्वागत करते. तर अगदी थोडक्यात माहिती सांगते आपल्या स्पर्धेची आणि मग लगेचच आपण आपल्या गाण्याच्या मैफलीला सुरू करूया. ह्या स्पर्धेचं 22वं वर्ष होतं. इथे लिहिलेलं आहेच वर्ष 22वे. सुगम नाट्य संगीत स्पर्धा 14 आणि 15 फेब्रुवारीला आपण फायनल घेतली होती. ह्यावेळेचं एक वैशिष्ट्य म्हणजे की आपण एलिम्स किंवा प्राथमिक फेरी देखील घेतलेली होती आणि मग त्यात निवडलेले स्पर्धक हे फायनलला आले. त्याशिवाय गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधी 2 वर्ष ज्या स्पर्धकांना पहिलं किंवा दुसरं तिसरं अशी जी बक्षिसं मिळाली होती त्यांना आम्ही डायरेक्ट, जसं आता नूतन म्हणाले की वाईल्ड कार्ड एंट्री, त्यांना डायरेक्ट आम्ही फायनलला प्रवेश दिला. त्यामुळे आपण अंदाज बांधू शकता की जे फायनलला स्पर्धक होते त्यांची म्हणजे आवाजाची काय म्हणू गुणवत्ता किंवा काय खूपच छान होती. त्यामुळे मला वाटतं परीक्षकांनाही कदाचित प्रश्न पडला असेल की आता आपण काय करावं म्हणून. तर अधिक लांबण न लावता अगदी थोडक्यात सांगते की सुगम संगीतात आपण 5 गट केले होते आणि नाट्यसंगीतात आपण 4 गट केले होते. तर सुगम संगीतातला गट क्रमांक 1 यातली प्रथम पारितोषिक विजेती श्रावणी पाटील. श्रावणीनी एवढीशी मूर्ती आहे बघा, एवढं छान गाणं निवडलंय तिने. हृदयनाथ मंगेशकरांचं पहिलं गाणं, राजा बढे यांचं गीत, आशाताईंचं गाणं. रसिकांना सांगायची गरज नाही तरी माझी सवय म्हणून मी सांगते. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचल. श्रावणी नंतर आपला नंतरचा गायक आहे पारितोषिक विजेता सनीश धुरी. सनीश तयार राहा, वाटल्यास इकडे येऊन बस. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. ओंजळी उदयीत मोती, ओंजळी उदयीत मोती, हासरी तारा फुले. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले.
मस्त मस्त. यानंतर गट क्रमांक 2 मधून मी सनीश जुरी याला आमंत्रित करते. ते किती छान प्रकारे प्रकट करतात याचं मला खूप कौतुक वाटतं, म्हणून केवळ स्पेशल हरित बिलोरी वेलबुटी तरसाचे प्याले हरित बिलोरी वेलबुटी तरसाचे प्याले किती झोपले गेले ते दिन गेले ते गेले ते वेग वेगळी फुले मानली रचुने त्याचे एकमेकांवरी ढळले गेले ते दिन गेले ते दिन धन्यवाद. फार छान. या समर्थ कवितानंतर तपन मागळे सर आपला नंबर. शांतता
फार छान, अतिशय सुरेल गायलीस. आणि मला कौतुक ह्या दोघांचे करा असं वाटतं. दोघांचे एक हा चायबंदी आहे, केदार आणि शंतनू. तरी देखील अतिशय सुरेल साथ मनापासून करणारे. शंतनू तर मला वाटतं पहिल्या वर्षापासून स्पर्धेला असते. यानंतरचे विजेते स्पर्धक आहेत तपन वागळे सरांनी तेच म्हणजे जे सनिशने म्हटलं होतं तेच त्यांचंही गाणं आहे. नंतर आपण नाट्यगीत स्पर्धेच्या विजेत्या पारितोषिक विजेत्या स्पर्धकांची गाणी ऐकणार आहोत. त्यामुळे ह्याच्यानंतर अक्षर आत्ताच येऊन गेला ना अक्षर, त्यांच्यानंतर तुझा नंबर. हा वेग वेगळी फुले उमलले रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले गेले ते दिन गेले वेग वेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले एकमेकावरी उधळले गेले ते दिन गेले कदंब तरुला बांधून दोला उंच हालती झोले कदंब तरुला बांधून दोला उंच हालती झोले परस्परांनी दिले घेतले परस्परांनी दिले घेतले गेले ते दिन गेले हरित पिलोरी वेलपुटीवरी शीतरसांचे प्याले हरित पिलोरी वेलपुटीवरी शीतरसांचे प्याले अन्योन्यानी किती झोकले गेले ते दिन गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले गेले ते दिन गेले. संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद प्रभू यांचं आगमन झालेलं आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. मी त्याची अनाउन्समेंट करतच नाही, त्याला स्वतःलाच आपल्या समोर ते गाणं ते नाट्यपद पेश करू दे. अगनच सुंदरी सुंदरी गा
नच सुंदरी करू गोपा मजवरी धरी अनुकंपा नच सुंदरी गोपा मजवरी धरी अनुकंपा नच सुंदरी करू गोपा मजवरी धरी अनुकंपा रागाने तव तनुही रागाने तव तनुही रागाने तव तनुही रागाने तव तनुही पावत कशी कंपा नच सुंदरी करू गोपा मजवरी धरी अनुकंपा नच सुंदरी करू गोपा मजवरी धरी अनुकंपा नारे मज बहु असते परप्रीती तुझ बरती नारे मज बहु असते परप्रीती तुझ बरती जाणसी हे तू चित्ते मग काही अशी रीती जाणसी हे तू चित्ती मग काही अशी रीती करमी कोठे वसते तरी तव मोठी दिसती 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 प्रेमा तू मजवरीचा 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 नेऊ नको लोपा नेऊ नको लोपा प्रेमा तू मजवरीचा नेऊ नको लोपा नच सुंदर करू गोपा मजवरी धरी अनुकंपा नच सुंदर करू गोपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा मजवरी धरी अनुकंपा. धन्यवाद. अतिशय छान अक्षर. शाळा संपून खास डोंबिवलीहून आपल्या बसलेलं प्रसाद सावकार यांचं पद निवडलेलं आहे. जय गंगे भागीरथी. जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय
भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदर तेजे चिदानंद शिव सुंदर तेजे चिदानंद शिव सुंदर तेजे पावन तेजी तू मूर्ती पावन तेजी तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा जगदाधारा 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 तव जलधारा मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा कांतिमती अमृत मधुरा अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर 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 जय शिव 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 शंकर जय शिव शंकर जय शिव शंकर 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 जय शिव शंकर लहरी लहरी त्या निनादती लहरी लहरी त्या निनादती लहरी लहरी त्या निनादती लहरी लहरी त्या निनादती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी छान छान नावायचं विद्यार्थी कुठल्या नाटकांना त्यांनी संगीत दिले पण भूमिकन्या सीताला मामा वर्यकरांच्या या नाटकाला मात्र त्यांनी संगीत दिलेलं आहे. आणि आता ज्योत्स्नाताईंनी मूळ स्वरात गायलेलं गाणं विद्यार्थी सादर करतायत आमच्या मी पुन्हा वनांतरी फिरेन. मी पुन्हा मी पुन्हा वनांतरी
फिरेन हरिणी वाणी हरिणी वाणी ओठात बोलविन रामप्रीतीची गाणी मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी हरिणी वाणी ओठात बोलविन रामप्रीतीची गाणी मी पुन्हा मी पुन्हा देतील ओंजळी भरुणी देतील ओंजळी भरुणी ओंजळी भरुणी जांभळी बोली देतील ओंजळी भरुणी जांभळी बोली येतील पाडसे दबत हळूशे दारी येतील पाडसे दबत हळूशे दारी येतील पाडसे दबत हळूशे दारी भरवीन त्यासिनी भरवीन चारा पाणी चुंबीन त्यासिनी भरवीन चारा पाणी चारा पाणी मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी हरिणी वाणी ओठात बोलविन रामप्रीतीची गाणी मी पुन्हा पाहीन दुरून मी यज्ञधुमाची रेखा पाहीन दुरून मी यज्ञधुमाची रेखा पाहीन दुरून मी पाहीन दुरून मी यज्ञधुमाची रेखा जाईन तपोवनी अवचित कोण्या एका जाईन तपोवनी अवचित कोण्या एका तरुतळी बसुनिया ऐकीन मुनीची वाणी तरुतळी बसुनिया ऐकीन मुनीची वाणी मुनीची वाणी मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी हरिणी वाणी ओठात गोळविन रामप्रीतीची गाणी मी पुन्हा मी पुन्हा वनांतरी फिरेन हरिणी वाणी हरिणी वाणी ओठात गोळविन रामप्रीतीची गाणी मी पुन्हा फारच अतिशय जोशपूर्ण सावरकरांची आरती ती आपल्यासमोर सादर करत आहे वेदश्री हनुमंत रावडे. वेदश्रीचे वडील हनुमंत रावडे हे चांगले तबलावादक आहेत
आणि संगीताचे कार्यक्रम ऐकणाऱ्या लोकांना हे नाव आणि हा चेहरा नक्कीच परिचित आहे. या निमित्ताने काय आहे, या आरतीनंतर लगेचच आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरुवात करतो. स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओ भारती भारती शशी सूर्य ओ भारती भारती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओ भारती भारती शशी सूर्य ओ भारती भारती तू देशबंधू तू धैर्य सिंधू हे आर्यपुत्रा तू मात्र हिंदू तू देशबंधू तू धैर्य सिंधू हे आर्यपुत्रा तू मात्र हिंदू तडपे त्रिखंडी तुझी दिव्य दीप्ती क्रांतीरथी तू महासारथी स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओ भारती भारती शशी सूर्य ओ भारती भारती मायमुक्ती तू राष्ट्रशक्ती साक्षात स्वयंभू तू देशभक्ती तू मायमुक्ती तू राष्ट्रशक्ती साक्षात स्वयंभू तू देशभक्ती गृहवित्तमत्ता धनदार कीर्ती स्वातंत्र्ययज्ञी दिली आहुती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओ भारती भारती शशी सूर्य ओ भारती भारती विज्ञानवाणी विलसे तुझी नेऊनी वज्रलेनी महाकाव्य वक्तृत्व विज्ञानवाणी विलसे तुझी नेऊनी वज्रलेनी तुझी लेखणी खडकराशात झाली शत्रुंजयी शब्द समशेरती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओ भारती भारती शशी सूर्य ओ भारती भारती स्वातंत्र्यवीरा तुझी आरती शशी सूर्य ओ भारती भारती शशी सूर्य ओ भारती भारती शशी सूर्य ओ भारती भारती शशी सूर्य ओ भारती भारती. धन्यवाद. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्रात जे अनेक उपक्रम चालत होते ते उपक्रम पाहिल्यानंतर मुळातले पार्लेवासी असलेले अरुण जोशी यांनी अशी इच्छा प्रकट केली की इथला ॲम्बियन्स आपण अधिक चांगला करूया. ज्या काही सर्व मर्यादा असतात मुंबईसारख्या शहरामध्ये त्या मर्यादांमध्ये राहून सुद्धा आपल्याला अधिक काही चांगलं करता येईल अशी संकल्पना त्यांनी मांडली आणि त्याचं मूर्त स्वरूप आपण आता या ठिकाणी पाहतोय. आमदार असताना डॉक्टर रमेश प्रभू यांनी या आपल्या महानगरामध्ये म्हणजे उपनगरामध्ये पण जे खरं महानगर आहे त्याच्यामध्ये एकही
नाट्यगृह नव्हतं, ते नाट्यगृह आणलं. ते नाट्यगृह आणल्यानंतर अशा प्रकारची एखादी वास्तू, अशा प्रकारची एखादी संस्था, सावरकर सेवा केंद्र या ठिकाणी स्थापन झालं होतं, पण त्याला स्वतःची वास्तू नव्हती. ती वास्तू मिळवून दिली आणि त्या वास्तूमध्ये अनेक कार्यक्रम आतापर्यंत झाले. आणि त्यानंतर त्या कार्यक्रमांचं स्वरूप अधिक चांगलं व्हावं हा विचार करून मूळचे पार्लेकर श्री अरुण जोशी हे पार्लेटेक विद्यालयाचे विद्यार्थी, त्याच्यानंतर VJTIचे विद्यार्थी आणि त्यानंतर साता समुद्रापलीकडे अमेरिकेत जाऊन त्यांनी त्यावेळेला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मग त्याला आपण IT म्हणायला लागलो आणि आता AI अशा क्षेत्रामध्ये खूप भरीव कार्य करून अतिशय मोठं यश संपादन केलं. या यशातून जे त्यांना मिळालंय ते आपल्या भूमीमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये ते पुन्हा आपण रिइन्व्हेस्ट केलं पाहिजे. ह्या कृतज्ञ भावनेतून त्यांनी अनेक उपक्रम आणि अनेक प्रकारच्या कार्यांना भारतामध्ये मदत केलेली आहे. त्यापैकी एक सावरकर केंद्र आहे. तसंच भारत इतिहास संशोधक मंडळ पुण्याचं आहे किंवा अतिशय जुनी की ज्या लायब्ररीमध्ये, ज्या ग्रंथालयामध्ये स्वतः लोकमान्य टिळक आणि त्यांचे तीर्थरूप सुद्धा जाऊन पुस्तकं पाहत होते असं सार्वजनिक वाचनालय आपल्या रत्नागिरीचं आहे. अशा सर्व वास्तूंचं पुनरुज्जीवन करणं आणि केवळ वास्तूचं पुनरुज्जीवन नव्हे तर तिथे चालणारे जे प्रकल्प आहेत त्यांना गती देणं, असं खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे. ते आज या निमित्ताने हे सभागृह झाल्यानंतर प्रथमच आपल्याकडे आले, म्हणून त्यांनाच आम्ही म्हटलं की तुम्ही घरच्यापेक्षा घरचे आहात तरी आज तुम्ही पाहुणं असलं पाहिजे. तर मी सुभाष पेठे आमचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि तुळशीचं रोप देऊन अरुण जोशींचं स्वागत करावं. मी पेठे सरांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि तुळशीचं रोप देऊन आपले अध्यक्ष अरविंद दादांचं स्वागत करावं. आपल्याला सर्वांना माहितीच आहे एवढं मोठं प्रबोधन क्रीडा संकुल ज्या नेमकेपणाने पार्ल्यामध्ये कार्यरत आहे हे अरविंद दादांचं आहे. आणि सावरकर केंद्राच्या कुठच्याही कार्यक्रमामध्ये मोठा पाठिंबा आम्हाला सतत अरविंद दादांचा लाभत आलेला आहे. तर आज चांगला मुहूर्त किंवा प्रसंग असा आहे की गाण्याबरोबर सावरकरांच्या स्मृतींबरोबर आमचे अध्यक्ष आणि ह्या वास्तूचं पुनरुज्जीवन ज्यांनी करून दिलं, नूतनीकरण करून दिलं, ते अरुण जोशी दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आता बक्षीस समारंभाला सुरुवात करणार आहोत. मी मुळातच अरविंद दादांना सांगितलं होतं की साधारणपणे 5 वाजेपर्यंत आपला बक्षीस समारंभ संपेल, तर त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं टाइम शेड्यूल केलेलं असल्यामुळे बक्षीस समारंभाची सुरुवात ते पाहतील, पण त्यानंतर कदाचित त्यांना जावं लागेल. तर हे त्यांच्या वतीने मी आपणा सर्वांना आधीच नमूद करून ठेवतोय. आपण आला त्याबद्दल धन्यवाद. आणि आता पुन्हा सूत्र, कारण ह्या सगळ्या गायकांचे आवाज, त्यांची नावं, ते कुठून आले, त्यांनी गेल्या वर्षी काय गायलं होतं, पुढच्या वर्षी ते काय गाणार आहेत, ही सगळी माहिती आमच्या सराफ मॅडमना असते. त्यांच्या हातात सूत्र देतो. धन्यवाद परास्पे सर. तर आता आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करूया. सुगम संगीत गट क्रमांक 1. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक स्वरा नवरे. द्वितीय क्रमांक स्वरा नवरे. तृतीय क्रमांक अर्नेश खरे या. गट क्रमांक 2. प्रथम क्रमांक सान्वी कुवर, ती येऊ शकणार नाही. द्वितीय क्रमांक सनीश धुरी. सनीश धुरी. तृतीय क्रमांक वेदश्री रावडे. आता गट क्रमांक 3 कडे वळतो. गट क्रमांक 3. प्रथम क्रमांक दिया पुरोहित. आत्ताच आपण तिचं छान गाणं ऐकलं. दिया पुरोहित. द्वितीय क्रमांक अनन्या पवार. द्वितीय क्रमांक
अनन्या पवार. आणि तृतीय क्रमांक अनाया रेगे. ती स्वतःचं आणि मैत्रिणीचं दोघांची घेते बक्षीस. तृतीय क्रमांक अनाया रेगे. आता सुगम संगीत गट क्रमांक 4. प्रथम क्रमांक तपन वागडे. अश्विनी मला दिसते नाही आले. प्रथम क्रमांक तपन वागडे. नको त्यांच्याकडे. द्वितीय क्रमांक मी अनाऊन्स करते पण मला वाटत नाही ते आले. अश्विनी वंसबदार. आणि तृतीय क्रमांक वर्षा रुद्रवार. नाही आला. आता आपण नाट्यसंगीताकडे वळूया. नाट्यसंगीत गट क्रमांक 1. प्रथम क्रमांक अंश पाटणकर. नाही त्याला जमणार नाही. द्वितीय क्रमांक या अनाच्या सुंदरी. कुठे गेला? अक्षय महाजन. तृतीय क्रमांक गौतमी मयक्करा. ते बघ ते आलेत घ्यायला. बरं असू दे. घे 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 घे. आता नाट्यसंगीत गट क्रमांक 3. प्रथम क्रमांक तपन वागळे. तपन वागळे सर. आणि द्वितीय क्रमांक नूतन उठा. नूतन बापट. मी हक्काने म्हणते कारण शेवटी आम्ही सगळे डहाणू करू आले आहोत. नाट्यसंगीत गट क्रमांक 4. प्रथम क्रमांक आता ज्यांचं आपण सुरेल गाणं ऐकलं विद्याताई पेठे. एक मिनिट थांबा ते फोटो काढतात. प्रथम क्रमांक विद्या पेठे. द्वितीय क्रमांक नारायण बापट. द्वितीय क्रमांक नारायण बापट. नारायण बापट पण आमचे नेहमीचे बॅट्समन आहेत. पारितोषिक दिले ते. आता आपण कराटे वर्गातील विशेष प्रावीण्याबद्दल काही विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळाली आहेत. त्यांची नावं मी इथे जाहीर करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्वीकार करावा बक्षिसाचा. कैलासवासी मारुती वासुदेव केळकर स्मृती पारितोषिक 2025. केंद्राच्या कराटे वर्गातील विशेष प्रावीण्याबद्दल अनिका दोडी यांना मिळाले. त्याचप्रमाणे कराटे वर्गातील विशेष प्रावीण्याबद्दल खुशी दळवी हिला देखील बक्षीस मिळाले. खुशी दळवी. यानंतर कैलासवासी रामकृष्ण अनंत उर्फ भाऊमामा गोखटे स्मृती पारितोषिक 2025. केंद्राच्या तायक्वांडो माफ करा मला एक्झॅक्टली विचारलं वर्गातील विशेष प्रावीण्याबद्दल युवराज काय नाव आहे? वडिया युवराज याला मिळाले. आणि याच गटातील विशेष प्रावीण्याबद्दल नायरा कोठारी हिला देखील मिळाले. माफ करा कदाचित ती आली नसेल.
आमची स्पर्धा अनाऊन्स केल्यापासून तर बक्षीस समारंभ होईपर्यंत त्या वर्षासाठी आणि हा बक्षीस समारंभ झाला की पुढच्या वर्षासाठी ज्या कंबर कसून उभ्या असतात त्या आमच्या प्रतिभा सराफ मॅडमना आम्ही छोटीशी भेट, मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सराफ मॅडमना एक छोटीशी भेट आमच्यातर्फे द्यावी. How does it resemble? कॉम्बिनेशन पण छान दिसतंय. As if मला आधीच माहिती होतं म्हणून मी हा रंगाचा बाकी काही म्हटलं नाही तरी लेडी ऑफ सावरकर केंद्र असं म्हणायला हरकत नाही. मी अरुण जोशींना विनंती करतो की त्यांनी सर्व गाणाऱ्या आणि बक्षीस मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि मोठ्या सुद्धा सगळ्या गटातले लोक होते कलाकारांचं कौतुक करावं. कौतुकच करतो कारण ह्यांनी एवढं बोललंय केशवराव मी त्यानं. पण कार्यक्रम फार सुंदर झाला. मला बोलवणं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. सभागृह नवीन प्रकारे झालेलं आहे. असेच कार्यक्रम कम्युनिटीसाठी व्हावेत हीच माझी इच्छा होती आणि त्या दृष्टीने आता कार्यक्रम व्हायला लागतील, वेग घेतील आणि आठवड्याभरात भरून जाईल. मी उदाहरण सांगतो की भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये एक 120 वर्ष जुना हॉल होता, राजवाडे हॉल. तो आम्ही रिनोव्हेट केला. आता दर दिवशी तो भाड्यानं जातोय 30 दिवस आणि शनिवार रविवार सकाळी 10 ते 4 भाड्यानं जातोय. मोठा आहे अर्थात हॉल आणि सुंदर आहे खूप. केशवनी पाहिलाय. तर एव्हरीथिंग इज फॉर कम्युनिटी. थँक्यू व्हेरी मच. आपले अध्यक्ष हे कृतीवीर आहेत, बोलत नाहीत फारसे, पण त्यांना आज आपण विनंती करतोय की 2 शब्द त्यांनी बोलावे. सर्व पार्टिसिपेंट्सचं अभिनंदन. अरुण जोशी सर, तुम्ही आला तिकडे, धन्यवाद. हॉल सुंदर झालेला आहे आणि कार्यक्रम अतिशय सुंदर होता. ऑल विनर्स आर कॉंग्रॅच्युलेशन टू देम. आणि जसं केशवजी बोलले, जास्ती बोलत नाही मी, तर एवढं बोलत मी संपवतो. धन्यवाद. बक्षीस समारंभ या ठिकाणी संपतोय आणि आपले अध्यक्ष बक्षीस समारंभ संपूर्ण आटोपसूट झालाय खरं आहे, पण तो संपूर्ण संपेपर्यंत थांबू शकला या ठिकाणी. आता सगळ्यांनी आपण चहा घेऊया आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला उमेद आणि तरतरी देणारं असं जे तरुणांचं वक्तृत्व, मेंट बेसिकली फॉर तरुणाई, तर आपल्यातले जे तरुण आहेत शरीराने किंवा मनाने, त्यांनी ते ऐकूया आणि इतर लोकांपर्यंत पोचवूया. अर्थात आमचे संजय सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या ठिकाणी व्हिडिओ शूटिंगची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे आज इथे येऊन जे लोक ऐकत नाही आहेत अशाही अनेक लोकांना ह्या चांगल्या मोठ्या वक्त्यांचे विचार आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून नक्की ऐकायला मिळणार आहेत. पण मला एक नक्की सांगावं असं वाटतं की ज्या वेळेला अशा प्रकारचे कार्यक्रम असतात, म्हणजे कमीत कमी 1,500 लोकांना आपण आज इथे काय कार्यक्रम होणार आहे हे कळवलेलं आहे. गाणी ऐकायला यायला वेळ असेल नसेल हे मी सगळं समजू शकतो, परंतु आज आत्मार्पण दिनाचा दिवस आहे सावरकरांच्या. तर निदान पार्ल्यामध्ये हा हॉल पूर्ण भरला, उभं राहायला जागा नाही, एवढं व्हायला काही हरकत नव्हती. तर ही जबाबदारी आपण समजून ह्या पुढच्या कार्यक्रमासाठी तरी आपला जो खारीचा त्यातला वाटा आहे की अरे चल ऐक तरी, बघ तरी हे काय आहे ते. हा आपला राष्ट्रीय दिवस आहे आज. आपण आज ज्या तऱ्हेने इथे आहोत, अस्तित्वात आहोत, आपलं जे अस्तित्व आहे, जे अस्तित्व आपलं आता राष्ट्र म्हणून विकास पावायला लागलेलं आहे, त्याची मुहूर्तमेढ कोणी रोवली, त्याच्यासाठी रक्ताचं सिंचन कोणी केलं, त्या व्यक्तीला मानवंदना देण्यासाठी जाऊया, एवढा संदेश तरी आपण नक्की सगळ्यांना देत जाऊया यापुढे. धन्यवाद.
प्रसिद्ध वक्ते आहेत त्या. तरुणाईच्या नजरेतून स्वातंत्र्यवीर सावरकर असा आजचा विषय आहे आणि हा अतिशय अनुरूप असा विषय आहे. हे तरुणांनी पाहून तरुणांना सांगण्याची गरज आहे. हा जो मायदेशचा कन्सेप्ट आहे हा अतिशय समर्पक असा कन्सेप्ट आहे आणि त्यासाठी आपल्याला व्युत्पन्न असं ज्याला म्हणतात की जे भरपूर ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्या विषयामध्ये अशा गीता उपासने या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आई वडील दोघेही गणितज्ञ आणि त्याही स्वतः गणितज्ञ आहेत. कॉम्प्युटर सायन्समध्ये त्यांची डिग्री आहे MSc. त्या डिग्रीमध्ये सुद्धा त्यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. पण समाजाचं गणित, बिघडत चाललेलं गणित, बिघडत चाललेलं समीकरण आपल्या श्रमाने आपल्याला देवाने जी काही किमया दिलेली आहे वक्तृत्वाची त्याच्या माध्यमातून कसं जुळवता येईल असा विचार करून गीता उपासने यांनी आज अनेक वर्ष सावरकरांचं साहित्य, सावरकरांचा विचार आणि सावरकर हे व्यक्तिमत्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी आधुनिक जी माध्यमं आहेत त्या माध्यमांचा उपयोग करून खूप सकारात्मक असे प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे रोज 7 ते 10 मिनटं ह्यापेक्षा अधिक काळ नाही एवढाच वेळ सावरकरांचा एखादा विचार, 6 सोनेरी पानेमधलं एखादं प्रकरण हे वाचून दाखवायचं. पुस्तक अवेलेबल असतं, त्या पुस्तकात आहे हे लोकांना माहिती असतं, परंतु वाचण्याचं काम होत नाही. त्यामुळे आज आपली कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती श्रवण माध्यमातून पोहोचवली जाते. तर ते श्रवण माध्यम आणि मग पुष्कळदा लोकांना असं होतं की अरे मी वाचलं तरी माझ्या कानात इतक्या चांगल्या आवाजात आणि इतक्या चांगल्या इंटोनेशनमध्ये गोष्टी पोचणार नाहीत, त्यामुळे चांगल्याने वाचलेलंच आपण ऐकूया. तर असं मोठं काम करून लाखो लोकांपर्यंत, कारण किती लोक वाचतात पाहतात हे आपल्याला कळतं, तर लाखो लोकांपर्यंत सावरकरांचा संदेश गीता उपासनेने पोचवलेला आहे. आज दीनानाथ मंगेशकर सभागृहात सुद्धा इथलं भाषण झाल्यानंतर जाऊन मराठी भाषा, भाषाशुद्धी हा विषय घेऊन त्या बोलणार आहेत. पण आजचा इथला विषय त्यांचा तरुणाई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर असा आहे. खरं तर त्यांचा परिचय याहीपेक्षा विस्तृत आहे, परंतु मला रिटायर होऊन 4 वर्ष झाल्यामुळे आणि त्याच्या आधी 25 वर्ष मी प्राचार्यपद भूषवलेलं असल्यामुळे रोज वर्गात बोलण्याचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे किती वेळ बोलू शकेल माहीत नाही, म्हणून मी हा परिचय थोडक्यात करून दिला आहे. जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे त्यांच्या ज्ञानेश्वरीचं सांगताना की म्हणजे मी माझ्या भाषेत सांगतो की कानामध्ये प्राण आणून ऐकावं म्हणजे ते आपल्यापर्यंत पोचेल. तर आपल्याला फिजिकली पण तसंच थोडंसं करावं लागणार आहे. पण माझी खात्री आहे अनेक वक्तृत्व स्पर्धा ज्यांनी गाजवलेल्या आहेत आणि सगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये मायक्रोफोन असतो असं नाही, तेव्हा त्यांचं भाषण आपल्यापर्यंत नक्कीच खडं भाषण पोचू शकेल. मी गीताताईंना विनंती करतो की त्यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ करावा. त्यांनी आता असा उल्लेख केला की गीताने असं सांगितलं की मी बाहेर येऊन भाषण करायला तयार आहे आणि म्हणून आपण बाहेर बसतो आहोत. त्यावेळी असं आठवलं की वीर सावरकरांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, प्रतिकूल तेच घडे. कुठलीही योजना साकारताना, त्याची कल्पना करताना, त्याचं नियोजन करताना प्रतिकूल तेच घडे ही मनाची सिद्धता म्हणजे तयारी त्यांची असायची आणि त्यानुसार ते नियोजन करत असत. आज हा इतका सुंदर नूतनीकरणाचा नंतरचा पहिला हा सोहळा आहे या वास्तूमधला आणि वीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनाला आपण एकत्र जमलेलो आहोत. आणि वीर सावरकरांनी काय संघर्ष केलेला आहे त्याची आपल्याला अगदी किंचित अल्पशी ओळख, परिचय, आठवण व्हावी यासाठीच म्हणून जणू काही हे घडलं असावं असं आपण मानूया आणि हा कार्यक्रम पुढे नेऊया. आत्ता आपल्यापैकी कोणीतरी म्हणालं की ही घरगुती बैठक असल्यासारखंच झालेलं आहे. तरुणाईला उमगलेले सावरकर असा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. सावरकरांच्या काळात असलेले तरुण आणि माझ्या घराशी संबंधित घरगुती बैठक असल्यामुळे एक प्रसंग मी तुम्हाला सांगू इच्छिते. माझा परिचय थोडक्यात करून दिला गेला कारण आपल्याला वेळेचीही मर्यादा आहे. माझे आजोबा वैकुंठवासी राधाकृष्ण शास्त्री उपासनी निजामपूरकर हे गेल्या पिढीतले अत्यंत प्रसिद्ध प्रवचनकार होते. बरोबर 60 वर्षांपूर्वी
26 फेब्रुवारी 1966 या दिवशी पनवेलला त्यांची प्रवचनं सुरू होती. वीर सावरकरांचं कायोपवेशन सुरू होतं. नेहमीप्रमाणे वास्तव्याच्या ठिकाणापासून पनवेलच्या त्या एका मंदिरामध्ये घेऊन जायला काही आयोजक मंडळी आली. आजोबांना भाऊ म्हणत असू आम्ही त्यांना. आणि जाता जाता त्यातल्या एक वयस्कर गृहस्थांनी सांगितलं, कारण माझे आजोबा तरुण होते म्हणून मी तरुणांचा विषय आहे म्हणून विशेषतः हा उल्लेख करते. आजोबांना असं सांगितलं की तुम्हाला वृत्त कळलं असेल, सावरकर गेले. प्रवचनाचं व्यासपीठ, व्याख्यानाचं व्यासपीठ हे शोकसभेत रूपांतरित करण्याचा असा सहसा प्रघात नाही. पण एखादी सामाजिक क्षेत्रातली व्यक्ती गेली असली तरी सुद्धा त्या व्यासपीठावरून वीर सावरकरांसाठी मात्र आपण हा अपवाद करावा असं मला वाटतं. आणि 1 मिनिट उभं राहून वीर सावरकरांना शांती मिळावी असं आपण तिथून व्यासपीठावरून सांगावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. माझे आजोबा अत्यंत अस्वस्थ होते. लाईट आलेत का? नाही. आजोबा अत्यंत अस्वस्थ होते. त्यांनी नुसता हात केला, ते कोणाशी काही बोलले नाही. व्यासपीठावर जाऊन बसले. अत्यंत गंभीर होते. माझे वडील जे इथे उपस्थित आहेत, माझे गुरु श्री चारुचंद्र उपासनी, ते अत्यंत लहान होते. त्यांच्याबरोबर ते होते. ते असं म्हणाले, मला असं सुचवण्यात आलं की वीर सावरकरांसाठी म्हणून आपण अपवाद करूया आणि त्यांना शांती मिळावी यासाठी म्हणून सगळे प्रार्थना करूया. आणि एकदम ते रडायला लागलेत. ते म्हणाले, अहो, पित्याचं निधन झाल्यानंतर पुत्राचा शोक हा एखाद्या शोकसभेत मावण्या एवढा असतो का? त्याच्यासाठी आभाळ फाटलेलं असतं. तो ओक्साबोक्षी रडतो आणि आपल्या पित्याला उभं राहून शांती मिळावी म्हणून तो 1 मिनिट उभं राहून श्रद्धांजली अर्पण करतो. तो स्फुंदून रडतो. आणि कोणाला शांती मिळावी म्हणून तुम्ही प्रार्थना करणार आहात? अहो, त्यांचं कार्य संपलं आणि ते ईश्वरत्वाकडे गेले. शांती आपल्याला मिळायला हवी आहे. आपलं भविष्य काय आहे आपल्यासाठी अत्यंत कळकळणारा असा महात्मा आज आपल्यात नाही आहे. अशी ही स्थिती. मला प्रवचन सुचणार नाही म्हणून उपरणं डोळ्याला लावून ते व्यासपीठावरून उतरते. घरगुती बैठकच आहे. तर अजून एक छोटासा प्रसंग सांगते आणि मूळ विषयाकडे येते की प्रवचन सेवा त्यांची अर्थातच खंडित राहिली. माझे आई वडील दोघंही गणिताचे प्राध्यापक असाचा उल्लेख केलेला आहे. डोंबिवलीत आमचं त्यावेळी वास्तव्य होतं. इंजिनिअरिंग मॅथ्सचे क्लासेस होते. एक दिवस अचानक वडिलांचे काही मित्र आले आणि म्हणाले की आमच्याबरोबर चल, एक काही नियोजनामध्ये बदल झालेला आहे आणि तुला यायचं आहे बरोबर. क्लास संपवला, वडील निघाले आणि बरोबर पनवेलला 26 फेब्रुवारीला त्याच मंदिरात जाऊन सावरकरांवरच्या व्याख्यानासाठी जाऊन. म्हणजे एखादी घटना ज्यावेळी अत्यंत दुर्मिळ योगायोगातून घडते त्यावेळी त्याच्यामागे काहीतरी सूत्र आहे असं आपल्याला वाटायला लागतं. ती खंडित झालेली सेवा साधारण त्याच वयात आलेले माझे वडील, ज्या वयामध्ये आजोबांची ती प्रवचन सेवा खंडित झाली होती, त्या वयात जाऊन त्यांच्याकडून ती प्रवचन सेवा पूर्ण झाली. सावरकर असतानाच्या तरुणाईवर त्यांचा होणारा जो परिणाम होता तो असा होता की ती पुण्याई अशी झाली की त्यांची खंडित झालेली सेवा त्यांच्याच पुत्रांनी जाऊन नंतर पूर्ण केली. आता एकूणच सावरकरांच्या सहवासाचा, त्यांच्या विचारांचा ज्यांना ज्यांना संस्पर्श झाला, ज्यांच्यावर प्रभाव पडला, ते कोणी क्रांतिकारक झाले, कोणी भाषाशुद्धीसाठी कार्यरत झाले, कोणी जाती निर्मूलनासाठी कार्यरत झाले, राष्ट्रासाठी सैन्यात सहभागी झाले आणि हौतात्म्य करायला पण सिद्ध झाले. आपलं प्राण अर्पण करायला सुद्धा सिद्ध झाले. चित्रपट क्षेत्रातले भालजी पेंढारकरांसारखे तरुण जेव्हा सावरकरांच्या सहवासात आले, सावरकरांच्या प्रभावात आले, त्यावेळी त्यांच्याकडूनही अशीच साहित्य निर्मिती झाली की ज्याच्यामुळे देशाधर्माविषयी प्रेम निर्माण होईल. बाबूजींसारखे गायक असोत किंवा कुहाभाव्यांसारखे लेखक असोत, आलेत का नाही? हो, मी येत आहे पण कदाचित पुन्हा फ्लिप होते म्हणून आपण थोडं कंटिन्यू करू. कंटिन्यू आले की कळेल आपल्याला.
2 मिनिटं कारण ते लाईट दिसत बरं बरं कारण खुर्च्या इथेच ठेवायच्या आहे. हो, बरोबर. दुसऱ्या खुर्च्या आतमध्ये आतमध्ये आहे. आहे. या. आपण फक्त पोडियम न्यायचा सो जस्ट 2 मिनिट. नियतीने किंवा अन्य कोणीही सावरकर विचार पोहोचू नाहीत यासाठी कितीही यत्न केला तरीही ते पोचणं आणि खणखणीत आवाजात पोचणं हे विधिलिखित आहे. आपला विषय असा सुरू होता की वीर सावरकरांच्या काळात अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या तरुणांवर त्यांचा जो प्रभाव पडला त्याच्यामुळे कुठल्याही क्षेत्रातले असतील तरीही त्यांनी देशाचं संस्कृतीचं रक्षण होईल, वृद्धी होईल यासाठी म्हणूनच कार्य केलं. तुम्हाला मी एक वाक्य उच्चारलं तर अतिशयोक्ती वाटेल. आज आपल्या देशात आणि पर्यायाने जगातही हिंदुत्वाला जे बरे दिवस येऊ लागलेले त्यामागे वीर सावरकरांची फार मोठी पुण्याई आहे. कशी? आपल्याला माहिती आहे की आत्ता जगातली सगळ्यात मोठी हिंदुत्ववादी संघटना कोणती, तर तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि भारताला जागतिक स्तरावर एक मान्यता, एक प्रतिष्ठा प्राप्त केव्हापासून झाली, तर आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर. ते कोणत्या मुशीतून आलेले आहेत? ते या संघाच्याच मुशीतून जन्माला आलेले आहेत, उदयाला आलेले आहेत. मला एक गोष्ट अत्यंत विशेषत्वानी आणि अभिमानाने असं सांगावीशी वाटते की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे डॉक्टर हेडगेवार हे वीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांचे सहाध्यायी होते. एकाच वर्गामध्ये ते होते. अंदमानमधून जेव्हा वीर सावरकरांची पत्र येत असत ना तेव्हा ठिकठिकाणी नंतर त्याच्या प्रती करूनही त्याचं सामूहिक वाचन होत असे. प्रथमतः ते नारायणरावांच्या हातात आल्यानंतर ज्यावेळी त्यांचे सहाध्यायी एकत्र येऊन त्याचं वाचन करत असत त्यावेळी डॉक्टर हेडगेवार प्रथम ते पत्र कपाळाला लागत असत, दर्शन घेत असत. अंदमानातून सावरकर बंधूंची सुटका झाली त्यानंतर बाबाराव सावरकर म्हणजे तात्याराव सावरकरांचे मोठे बंधू, वडील बंधू, त्यांच्या सहाय्यातून, त्यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या आशीर्वादाने डॉक्टर हेडगेवारांनी एक संघटना स्थापन केली. त्याचा पहिला ध्वज बाबारावांकडून सिद्ध करून घेतला आणि ती संघटना म्हणजेच आजचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आता आजची तरुण पिढी आणि सावरकरांच्या काळातली तरुण पिढी यात एक मोठं अंतर असं आहे की आज जशी आपल्याला कुठलीही पुस्तकं, वृत्तपत्र, भाषणं, व्याख्यानं, अगदी ध्वनिमुद्रित केलेली पुस्तकं सुद्धा जितकी सहज उपलब्ध आहेत. आज आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 100-150 पुस्तकं असतातच. तशी त्या काळात उपलब्ध नव्हती. माध्यम अत्यंत कमी होती. आणि शासक कोण होते, तर देशाचे शत्रूच शासनकर्ते होते. त्याच्यामुळे जी काही उपलब्ध साधनं आहेत त्याच्यातून ते अशाच गोष्टींचा प्रचार करू देत होते आणि करत होते की ज्याचा लाभ त्यांना होणार होता. आपल्याला, आपल्या देशाला, आपल्या धर्माला लाभ होईल असा अर्थातच त्यांचा काही उद्देश नव्हता. आणि एरवीच सामान्य लोकांच्या समोर इतक्या कमी गोष्टी येत होत्या, इतके कमी लोक येत होते की जे कोणी जास्त दिसायचे ते अगदी देवासारखे होऊन जायचे. त्यामुळे उपास केला की स्वातंत्र्य मिळेल, सूत कातलं तरी स्वातंत्र्य मिळेल, हेही लोकांना पटायला लागलं. कारण आता देवच झालेली व्यक्ती जे सांगेल ते पटतंय अशी स्थिती झाली. त्यावेळी अर्ध्या पृथ्वीवर ब्रिटिशांचं राज्य होतं. तिथेही समुद्र किनारे होते, तिथेही मीठ होतं. पण मुठभर मीठ उचललं की स्वातंत्र्य मिळेल असा भोळसट विचार केवळ भारतातच बुद्धिपूर्वक प्रसृत केला गेला. माझ्या आजोबा पणजोबांच्या पिढीतले लोक खादीचा लेंगा घालून चरख्याचं चिन्ह असलेला झेंडा हातात घेऊन प्रभात फेरी काढत होते.
कुठल्या आशेने काढत होते, तर त्यांना असं वाटत होतं, मनापासून वाटत होतं की यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे. आणि हा विचार जनमानसात प्रसृत होण्यासाठी म्हणून ब्रिटिश सरकार करत असेल तर सहाय्य करत होतं, प्रयत्न करत होतं. कारण हा समाज असा निष्क्रिय होणं, वीरश्री शून्य होणं, षंढ होणं आपल्या शत्रूंना अर्थातच हवंसं होतं. नको काय होतं त्यांना हादरा देणारं काय होतं, भय निर्माण करणारं काय होतं, तर इथल्या जनतेला सशस्त्र क्रांतीची प्रेरणा देणारे विचार आणि ते विचार प्रसृत करणाऱ्या व्यक्ती या त्यांच्यासाठी भय निर्माण करणाऱ्या होत्या. वीर सावरकरांवर तर अत्यंत बालवयात चापेकर बंधूंच्या हौतात्म्याचा फार गंभीर परिणाम झाला. त्यांना त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आदर्शाचा, गौरवाचा त्यांनी एक पोवाडा लिहिला आहे. तो नुसता त्यांच्या कौतुकाचा पोवाडा नाही आहे, त्यात ते त्यांना वचन देत आहेत. कार्य टाकुनी अपुरे पडला नकोच खंती, आता पुढे कार्या चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही दडे. आणि हे नुसतं वचन देऊन ते थांबले नाहीत. घरातल्या कुलदेवतेसमोर जाऊन त्यांनी ती प्रसिद्ध प्रतिज्ञा केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारता मारता मरे तो झुंजेन. आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती प्रतिज्ञा तंतोतंत पाळली. अत्यंत बालवयात केलेली ती प्रतिज्ञा. वीर सावरकरांचं वक्तृत्व अत्यंत प्रभावी होतं. त्यावेळेचे तरुण असं म्हणत असत की एखादी आसन्न मरण व्यक्ती, म्हणजे अगदी मरायला टेकलेली व्यक्ती सुद्धा जर तिने सावरकरांचं भाषण ऐकलं, सावरकरांचे विचार ऐकले, त्यांच्या वाणीतून ते ऐकले, तर ती खडबडून उठेल आणि युद्धाला सिद्ध होईल. इतकं ते प्रभावी होतं. ते अत्यंत कुशल संघटक होते. संत असं म्हणतात, सहज बोलणे तोची उपदेश. सहज बोलणं हाच उपदेश आहे. त्यांनी अत्यंत लहान वयात जी संघटना बांधली, त्यात ते जमलेल्या त्यांच्या मित्रमंडळींना वेगवेगळे संदर्भ देत असत. पौराणिक काळातील संदर्भांपासून ते अगदी आत्तापर्यंतच्या काळापर्यंत जागतिक पातळीवर त्यांचं वाचन अफाट होतं. जागतिक पातळीवर जिथे जिथे परकीय आक्रमणं झाली आणि ती उलथवून टाकायची वेळ आली, त्यांना परास्त करायची, पराभूत करायची वेळ आली, त्यावेळी हातात शस्त्र उचलावंच लागलं. हे ते सगळ्यांना पटवून देत असत. त्यावेळी त्यांच्या संपर्कात एक आबा दरेकर नावाचा पोलिओनी पांगळा झालेला तरुण आला. उचलून न्यावं लागत असे त्यांना. त्यांची काव्यशक्ती अफाट होती, पण काव्याचा विषय शृंगारिक कविता लिहिणं, लावण्या लिहिणं असा होता. आई अत्यंत गरीब घरातली कष्टकरी होती. पण वीर सावरकरांच्या विचाराच्या कक्षेत आल्यानंतर त्या आबा दरेकरांचे स्वातंत्र्य कवी गोविंद झाले. त्यांनी लिहिलेली ती रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ही कविता पूर्ण वाचा. श्रीराम श्रीकृष्णांपासूनचा संदर्भ देत देत जगाच्या इतिहासात कुठे कुठे कसं कसं पराभूत करताना शस्त्र उचललं गेलं आणि त्याच्या वाचून कुठलाही अन्य पर्याय नाही हे त्याच्यात ठणकावून सांगितलेलं आहे. शेवटचं कडवं आहे त्याच्यातलं, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. ही कविता प्रसिद्ध केली या एकाच कारणासाठी बाबाराव सावरकरांना जन्मठेप झाली. अंदमानमध्ये पाठवण्यात आलं काळ्या पाण्यावर. तात्याराव सावरकर गेले, त्याही आधी बाबाराव सावरकर अंदमानात गेलेले. पण उचललेस तू मीठ मोठ बरं, साम्राज्याचा खचला पाया. अशा कविता करणाऱ्यांना किंवा त्या प्रसिद्ध करणाऱ्यांना किंवा लेंगे स्वराज्य लेंगे, चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे अशा घोषणा करणाऱ्यांना एका दिवसाचाही कारावास झाला नाही. याचं कारण अर्थातच स्पष्ट आहे. वीर सावरकर, बाबाराव सावरकर हे हिंदूंमधला स्वाभिमान, हिंदूंमधलं देशप्रेम जागृत करत होते. परकीयांविषयी तिरस्कार निर्माण करत होते लोकांमध्ये आणि त्याचमुळे ते ब्रिटिशांचे शत्रू होते आणि म्हणून त्यांना इतक्या दूर काळ्या पाण्यावर अंदमानमध्ये पाठवून दिलेलं होतं. त्यावेळी लोकसंपर्काची साधनं अत्यंत दुर्मिळ होती.
ब्रिटिश गेल्यावर सुद्धा इथे जे शासन आलं तेही दुर्दैवानी देशहितासाठी अजिबात तत्पर नव्हतं, स्वार्थी होतं. त्यामुळे जे सावरकर विचार तरुणांपर्यंत पोहोचले तर ते तरुणांच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते राष्ट्राच्या भविष्यापर्यंत आमूलाग्र बदल घडवू शकतात, ते विचार लोकांपर्यंत जाऊ नाहीत यासाठी परोपरीने प्रयत्न केले गेले. आज सुदैवाने शासन अनुकूल आहे, माध्यमही अनुकूल आहेत. माध्यम कुठल्या अर्थाने की आपल्या प्रत्येकाचं सोशल मीडिया अकाउंट हे एक वृत्तपत्र आहे, ही एक दूरदर्शनची वाहिनी आहे. अशी कल्पना येते की वीर सावरकरांच्या काळात जर ही माध्यमं उपलब्ध असतील तर हे विचार किती लोकांपर्यंत पसरले असते, आज जगाचं भविष्य काय असलं असतं. पण समर्थ जसं म्हणाले होते की मी शरीराने नसलो तरीही मी त्या दासबोधात आहेच. आज सावरकर जरी आपल्यात नसले तरीही त्यांच्या सहस्रावधी पृष्ठांच्या वाङ्मयातून आणि त्यांच्या दिव्य चरित्रातून ते आजही आपल्यातच आहेत, आपल्याला कळकळीने उपदेश करतायत. आजच्या आबा दरेकरांना त्यांच्या शेजारी त्यांचं घर असण्याची आवश्यकता नाहीये, त्यांचं सगळं वाङ्मय आपल्याला उपलब्ध आहे. त्यांचं 6 सोनेरी पाने हे पुस्तक वाचा, मोठा ग्रंथच आहे तो. 6 सोनेरी पाने लिहिलं, वय होतं 80. अत्यंत आयुष्याच्या शेवटच्या पर्वात लिहिलेलं पुस्तक आहे. याआधी सहस्रावधी पृष्ठांचं वाङ्मय लिहून झालेलं आहे, पण तरीही हात थरथरतायत, पोटावर हात ठेवावा लागतो, इतक्या पोटातून कळा येत आहेत. अंदमानमध्ये अत्यंत विषारी अन्न त्यांना खावं लागत होतं, रॉकेलचा वास असायचा, जळवा असायच्या अन्नामध्ये, त्याचा फार त्यांच्या पचनशक्तीवर परिणाम झालेला होता. पण एवढं सहस्रावधी पृष्ठांचं वाङ्मय लिहून झाल्यावरही हिंदूंना काहीतरी कळकळीने उपदेश करायचं उरलंय असं त्यांना वाटत होतं. ते असं म्हणाले होते की माझं एकच पुस्तक वाचण्याची सवड किंवा आवड तुम्हाला असेल तर तो हा ग्रंथ वाचा. त्याच्यातून ते आपल्याला स्पष्ट बोध करून देतात की नको त्या ठिकाणी दया दाखवणं, नको त्या ठिकाणी क्षमा करणं. या सद्गुण विकृतीमुळेच हिंदूंचे शत्रू विजयी होत गेलेत आणि हिंदू क्षीण आणि पराभूत होत गेलेत. आणि त्याचबरोबर हिंदूंमधली दुही, त्यांच्यातले जातीभेद, पंथभेद, भाषिक भेद, प्रांतिक भेद हेच कसे त्यांच्या दुर्दशेला कारणीभूत ठरतात याची ते नीट चिकित्सा करतात, आपल्याला समजावून सांगतात, त्याचं यथार्थ वर्णन करतात. थोडक्यात हिंदुत्वाच्या भावनेच्या अभावामुळे आपल्यावर कुठकुठली संकट कोसळली आणि पुढे कोसळू शकतात याचं ते यथार्थ वर्णन आहे. त्याचप्रमाणे 100 वर्षांपूर्वी घडलेला जो सत्य इतिहास आहे, मोपल्यांचं बंड, त्यांची ही कादंबरी आहे. ती केरला स्टोरीज आहे, काश्मीर फाईल्सच आहेत. ती वाचलीत तर तुमचा खूप मोठा भ्रम दूर होईल. स्वातंत्र्यानंतर जर या पुस्तकांचा योग्य तो प्रचार झाला असता तर देशाचं भविष्य फार वेगळं असलं असतं. पण आज आपल्याला ही पुस्तकं अत्यंत सहज उपलब्ध आहेत. पण असं झालं की स्वातंत्र्योत्तर काळानंतर आपल्याला केवळ आर्थिक दारिद्र्य आलं नाही, सामाजिक दारिद्र्य आलं, वैचारिक दारिद्र्य आलं आणि भाषिक दारिद्र्यही आलं. तरुणांच्या मनावर अमृतमय परिणाम करणारं सावरकर वाङ्मय नीटसं कळेल एवढंही भाषा वैभव आता तरुण पिढीकडे राहिलं नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. बऱ्याच वर्षांपूर्वी माझे वडील आणि गुरु श्री चारुचंद्र उपासनी यांच्या मनात अशी कल्पना आली की आपण जर संपूर्ण सावरकर वाङ्मय, त्याच्यामधले अत्यंत सुंदर सुंदर शब्द त्याच्या पुढे तरुण पिढीला समजतील असे सोपे प्रतिशब्द देत देत जर अशी आवृत्ती त्याची काढली तर सावरकर विचार अजून लोकांपर्यंत पोहोचतील. आज अशी श्राव्य आवृत्ती उपलब्ध आहे. गीता उपासनी असं यूट्यूबवर तुम्ही टाईप केलं की तुम्हाला बरंचसं सावरकर वाङ्मय माझ्या वाणीमध्ये ऐकायला मिळेल. आणि श्रवणाचा प्रभाव जास्त असतो वाचनापेक्षाही. त्यानिमित्ताने सावरकर तुमच्या कानावर पडतील, येता जाताही तुम्हाला ते ऐकता येतील. आणि हे सगळं संस्करण माझ्या वडिलांनीच केलेलं आहे. आता वीर सावरकरांना जर समजून घ्यायचं असेल तर कुठून सुरुवात करायची? त्यांच्या व्यक्तिमत्वाला असंख्य अंग आहेत. पण मंत्रद्रष्ट्या ऋषींचं प्रत्यक्ष वेदांशी, भगवान श्रीकृष्णाचं पांचजन्य शंखाशी, भगवान शिवाचं डमरू निनादाशी, महामुनी पतंजलींचं योगाशी
आणि महर्षी पाणिनींचं संस्कृत व्याकरणाशी जे अतूट नातं आहे तेच आणि तितकंच अतूट नातं वीर सावरकरांचं हिंदुत्वाशी आहे. आणि वीर सावरकरांनीच त्यांच्या अनुयायांना आणि त्यांच्याविषयी प्रीती असणाऱ्यांना एक सूचना केलेली आहे, एक आदेश दिलेला आहे. ते असं म्हणतात की मी अनेक आघाड्यांवर कार्य केलं. एकीकडे लोकांना दुष्ट रूढींपासून दूर नेण्यापासून ते त्यांनी हिंदू म्हणून संघटित व्हावं यासाठी मी पराक्रमांची पराकाष्ठा केली. विविध विषयांवर मी सहस्रावधी पृष्ठांचं वाङ्मय लिहिलेलं आहे. पण या नानाविध कार्यांमध्ये माझं प्रमुख कार्य होतं ते हिंदू संघटनेचं होतं. आणि पुढे ते असं म्हणतात की मला असं स्पष्ट दिसतंय की काही लोक भविष्यात माझ्याच विपुल लिखाणातून संदर्भ सोडून अशी उद्धरणं, असे कोट्स पुढे आणतील की जे हिंदुत्वाच्या, हिंदू संघटनेच्या कार्याला मारक ठरतील. मी काय म्हणते ते तुम्हाला कळेल. आणि पुढे ते म्हणतात की असे लोक माझ्या विचारांचे म्हणजे हिंदुत्वाचे शत्रू आहेत हे लक्षात ठेवा, त्यांच्याशी वाद घालण्यात वेळ घालवू नका. आणि पुढे ते त्यांच्या अनुयायांना आवाहन करतात की तुम्ही एक वेळ कवी सावरकर विसरा, साहित्यिक सावरकर विसरा, विज्ञानवादी, बुद्धिवादी, उपयुक्ततावादी सावरकर विसरा. एवढंच काय, माझी मार्से इथली समुद्रातली उडी विसरा, अंदमान मधल्या कारावासातली दीर्घकालीन असह्य पीडा सहन करणारे स्वातंत्र्यवीर आणि क्रांतिकारक सावरकरही विसरलात तरी चालेल. पण हिंदुत्ववादी आणि अत्यंत प्रखर कळकळीचे हिंदू संघटक सावरकर मात्र विसरू नका, ते आवर्जून लक्षात ठेवा. आणि हिंदू संघटनेचं अत्यंत पवित्र आणि अत्यंत अत्यावश्यक कार्य पूर्ण होईपर्यंत हे तुलनेने अनावश्यक सावरकर बाजूला ठेवले तरी चालतील. आणि त्याला 100 वर्ष लागणार असतील तर 100 वर्ष हे सावरकर बाजूला ठेवले. हिंदुत्व त्यांना किती प्राणप्रिय होतं हे त्यांच्या एका प्रसिद्ध वाक्यावरून आपल्याला लक्षात येईल. ते म्हणतात, हिंदुत्व सोडून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळणार असेल तरी पहिला हिंदुत्व द्रोही म्हणून इंद्रपद मिळवण्यापेक्षा शेवटचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून मरणच अधिक श्रेयस्कर आहे. म्हणजे हिंदुत्वाचा त्याग करून वीर सावरकरांना स्वर्गाचंही राज्य नको होतं. काय व्याख्या केली त्यांनी हिंदुत्वाची. आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभूः पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिति स्मृतः. उत्तरेतल्या सिंधू नदीपासून ते दक्षिणेतील सिंधू सागरापर्यंत असलेला भारत ही ज्याची आणि ज्याच्या पूर्वजांची पवित्र पुण्यभूमी आहे तो हिंदू. म्हणजे बघा, 80-90 वर्षांपूर्वी केलेली ही व्याख्या आहे. पण आजही बहुतेक सर्व हिंदू या व्याख्येत सामावलेले आहेत. मग ते कुठल्याही जातीचे असोत किंवा जैन, बौद्ध, शीख अशा पंथाचे असोत, कुठल्याही प्रांताचे असोत, कुठल्याही भाषेचे असोत, त्यांची पुण्यभूमी, त्यांची तीर्थक्षेत्र ही याच भूमीत आहेत. यच्च यावत भारतभू हे आमचं धर्मक्षेत्र आहे. शौकत अली एकदा त्यांना असं म्हणाले होते की श्रीयुत सावरकर, आपण खरंच महान आहात, पण तुम्ही एक गोष्ट करायला हवी. ती म्हणजे हिंदुत्व सोडून तुम्ही मानवतावाद स्वीकारायला हवा. वीर सावरकर चटकन त्यांना म्हणाले की अहो महोदय, तुम्ही जर मुसलमानकी टाकून माणुसकीच्या उंचीवर येऊन पोहोचलात तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही हिंदू आधीच तिथेच आहोत. पहिल्यापासून आम्ही तिथेच आहोत. त्यांच्या हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना अत्यंत संकुचित आहे अशी हेटाळणी करणाऱ्या काँग्रेसींना ते असं म्हणाले होते की माझ्या हिंदूंच्या एकीकरणाच्या आणि हिंदू राष्ट्राच्या चळवळीला तुम्ही संकुचित म्हणून दूषण देता, पण तुमची हिंदी राष्ट्रवादाची चळवळ सुद्धा सगळ्या देशांचं एकीकरण करण्याच्या चळवळी पुढे संकुचितच ठरते की. आणि सकल प्राणीमात्रांमध्येच काय, रजत कणांपासून ते ताऱ्यांपर्यंत या विश्वातल्या अखिल वस्तू जातात एकच आत्मतत्व भरून उरलंय. अशा आमच्या वेदांत्यांच्या सिद्धांतांपुढे ही विश्व मानुष ही कल्पनाही संकुचित ठरते. त्यामुळे प्राप्त परिस्थितीमध्ये जी सगळ्यात योग्य, जी सगळ्यात व्यवहार्य आणि सर्वात आवश्यक अशी चळवळ ती हाती घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आणि जशी जशी परिस्थिती अनुकूल होत जाईल, सुधारत जाईल, तशी तशी चळवळ व्यापक करणं हेच मानवाच्या विकासाला योग्य आहे. सावरकरांचा हिंदू राष्ट्रवादही असा वस्तुनिष्ठ होता, जगाच्या व्यवहाराला धरून होता.
आणि त्यांना केवळ भारतीयांचं नाही, त्यांना संपूर्ण मानवजातीचं स्वातंत्र्य अपेक्षित होतं. वैदिक ऋषींची कृण्वंतो विश्वमार्यम ही प्रेरणा त्यांना जागवायची होती. आणि ही समुद्रपर्यंता पृथ्वी एकराट व्हावी ही त्यांची मनीषा होती. संपूर्ण मनुष्य जातच एक जीव, एक जाती, एक भाषा, एक देव, एक देश, एक आशा, अशा अपूर्व अद्वैताने एकवटावी ही त्यांची धारणा होती. त्यांच्या हिंदुत्वावर एक फार मोठा आक्षेप घेतला जातो आणि कित्येकदा अनेक सावरकरवादी सुद्धा या आक्षेपाला पुष्टी देत असतात. ते म्हणजे त्यांच्या हिंदुत्वात हिंदूंच्या धार्मिक अंगाला, हिंदू तत्त्वज्ञानाला काहीही स्थान नाही. त्यांचं हिंदुत्व हे केवळ सामाजिक होतं, राजकीय होतं, प्रतिक्रियात्मक होतं. आणि अशा धर्मशून्य हिंदुत्वाचाच त्यांनी पुरस्कार केला, कारण ते स्वतःच धर्म न मानणारे एखाद्या साम्यवाद्यासारखे नास्तिक होते. अर्थातच नास्तिक मनुष्य पापपुण्याची भाषा करत नाही. ही आपल्या पूर्वजांची भूमी आहे एवढंच बोलून ते पितृभूमी असं म्हणून ते थांबू शकले असते. ते पुण्यभूमी म्हणतात. हिंदूंच्या त्यागमय आयुष्याने वीर सावरकरांचं अवघं आयुष्य कसं उजळलेलं आहे हा विषय घेऊन अध्यात्मवादी सावरकरचं एक स्वतंत्र व्याख्यानच मी करत असते. ते तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की हा आरोप किती बिनबुडाचा आहे. पण एक छोटासा हे सांगते त्यांच्या लेखातला उतारा, आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की त्यांच्या हिंदुत्वाला राजकीय आणि सामाजिक अंगा इतकंच धार्मिक, तात्विक आणि सांस्कृतिक अंगही अगदी प्रखरपणे आहे. वीर सावरकर असं म्हणत असत की एखादा कुकर्म्यातला कुकर्मी, अपराध्यातला अपराधी, तो सुद्धा हिंदू धर्मातून परधर्मात गेला तर बरं झालं, आपल्यातली घाण गेली, व्याध गेली असं म्हणू नका. त्यांनी चोरी सोडावी, त्यांनी त्याची कुकर्म सोडावीत यासाठी अवश्य प्रयत्न करा. पण तसं तो करत नसेल तर त्यांनी निदान हिंदू धर्म तरी सोडू नाही यासाठी मात्र अत्यंत कसोशीने प्रयत्न करा. आणि पुढे ते असं म्हणतात की चोरी सोडू न शकलेला हिंदू चोर मंदिरात चोरी करायला गेला तर मंदिरातले देवाचे दागिने चोरेल. पण तेच जर तो धर्मांतरित झालेला असेल तर ते दागिने घेऊन जाता जाता त्याच्या त्या मूर्तिभंजक धर्माला स्मरून त्या देवाची मूर्तीही फोडून जाईल. आता बघा, त्यांनी धर्म तरी सोडू नाही असं ते म्हणतात, कारण आपलं संख्याबळ एकाने कमी होणार आहे, त्यांचं संख्याबळ एकाने वाढणार आहे. पण त्यांच्या धर्मदृष्टीला केवळ द्रव्यहानी दिसत नाहीये, केवळ संख्येची हानी दिसत नाहीये, त्यांना श्रद्धेचीही हानी दिसतीये. आजचं धर्मांतर हेच भविष्यात कसं राष्ट्रांतर होतं हेही ते वारंवार अनेक संदर्भ देऊन आपल्याला पटवून देतात. आणि ज्या राष्ट्रातल्या सगळ्यांच्या आशा, आकांक्षा, उत्कर्षाच्या प्रेरणा एकजीव झाल्या आहेत, ते राष्ट्र आणि तो समाज कसा शक्तिशाली बनतो, शत्रूंचा कर्दनकाळ बनतो, आर्थिक आणि सैनिकी सामर्थ्याने कसा महासत्ता होण्याकडे झेपावतो, हे आपण इस्रायलच्या उदाहरणावरून बघतो आहोत. असे 100 इस्रायल एकवटलेत तर जसं सामर्थ्य संपन्न असं राष्ट्र तयार होईल, तसं हिंदू राष्ट्र आपलं व्हावं अशी त्यांची मनीषा होती. आणि या राष्ट्रात तेवढा एकजिनसीपणा यावा यासाठी त्यांनी हिंदुत्व हे साधन सांगितलेलं आहे. हिंदुत्वाच्या अभिमानाने रसरसलेल्या एका कवितेत ते असं म्हणतात, होऊन या मुक्त स्वतः करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सुजन रक्षणाला हिंदू जाती ही चालली रणाला. हिंदू जाती या शब्दात हिंदूंच्या विविध जाती वितळून एकच हिंदू ही जात तयार होतीये आणि ती भविष्यामध्ये विजयी होणार आहे असं ते स्वप्न बघतायत. त्यांच्यातल्या देशभक्तांनी पाहिलेलं हे स्वप्न त्यांच्यातल्या कवींनी काव्यबद्ध केलेलं आहे आणि ते सत्यात यायलाही प्रारंभ झालेला आहे, कारण तरुणांना सावरकर उंगायला लागलेले आहेत. जेव्हा एखादं राष्ट्र समृद्ध होतं तर ते केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न होत नाही, तिथल्या लोकांचे आचार, विचार, संस्कृती, नीतिमत्ता या सगळ्याच गोष्टी राष्ट्राला उन्नत अवस्थेला नेत असतात. ज्याप्रमाणे वैयक्तिक आयुष्यातल्या यशाचं मूल्यमापन हे केवळ संपत्तीने होत नाही, आपली अभिरुची काय, आपली संस्कृती काय, आपले आचार काय, आपलं समाजातलं स्थान काय, अशा अनेक गोष्टी आपल्याला समृद्ध करत असतात. आणि म्हणूनच तरुणाईला जेव्हा सावरकर उंगायला लागतील तेच तसे तरुण भाषा संपन्न होतील, विचार संपन्न होतील, कार्यप्रवण होतील, देवदेश धर्मभक्त होत होत वीर सावरकरांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र निर्माण करायला कारणीभूत होतील. व्याख्यानाचा शेवट करतेय. महाभारतातली एक कथा सांगते.
अज्ञातवास संपत आलेला आहे. विराट राजाच्या मनोरंजनासाठी कंकभट नाव धारण केलेले धर्मराज युधिष्ठिर त्याच्याशी द्यूत खेळतायत. मनात विचारांचं काहूर माजल्यामुळे द्यूतात दुर्लक्ष झालेल्या युधिष्ठिराच्या कपाळावर विराट सोंगटी मारून फेकतो. ते कपाळावरून खळकन ओघळणारं रक्त पाहून बल्लव वेशधारी बलभीम हातात ताम्हण घेऊन येतात आणि ते टप टप ओघळणारे रक्ताचे थेंब ताम्हणात धरत विराटाला उद्देशून म्हणतात, राजन, ज्याचं रक्त मी ताम्हणात धरतोय तो आहे प्रत्यक्ष पृथ्वीपती धर्मात्मा युधिष्ठिर. त्याचं रक्त भूमीवरती सांडलं तर फार मोठा अनर्थ होईल. जिथे राष्ट्रवीरांचा उपमर्द होतो तो देश, तो समाज रसातळाला जातो हे सुचवणारी ही एक रूपकात्मक कथा आहे. आम्हीही युगपुरुष वीर सावरकरांच्या केलेल्या उपेक्षेचं, अवहेलनेचं प्रायश्चित्त भोगलेलं आहे. ब्रिटिशांनी त्यांना काळं कोठडीत डांबलं, पण जे ब्रिटिशही करू धजले नाहीत ते महापाप स्वकीय शत्रूंनी केलं. त्यांना विस्मृतीच्या काळं कोठडीत डांबायचा प्रयत्न केला, त्यांची अत्यंत अवहेलना केली आणि हा अपमान देशाला घातक ठरल्या वाचून राहणार नाही. तो अपमान धुवून काढणं हे आमच्या पिढीचं पवित्र कर्तव्य आहे असं मी समजते. या अवहेलनेने वीर सावरकरांची तर काहीच हानी होणार नाहीये. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुती हे त्यांचं ब्रीद होतं. ते आज असते तर म्हणाले असते की अरे, तुम्ही केलेल्या माझ्या टीकेला मी काहीच उत्तर देऊ इच्छित नाही. माझ्यावर टीका करण्याचा अधिकार केवळ शिवाजी महाराजांना आहे. तुम्ही म्हणा मला हवं ते, तुम्ही मला माफीवीर म्हणता ना, पण त्यातल्या टीकेने मी जेवढा व्यथित होत नाही तेवढा वीर शब्दाला तुम्ही जोडलेल्या त्या माफी या परकीय शब्दाच्या खिळ्याने व्यथित होतो. माझ्यावर ही अशी अनाठाई टीका करण्याची दुर्बुद्धी तुम्हाला होतेच आहे, तर निदान क्षमावीर या शब्दाने तरी मला धिक्कारा. पण असे स्वभाषेतले शब्द मारून परभाषेला डोक्यावर मिरवू नका. असं परक्यांचं स्तोम माजवताच आपण आपलं स्वत्व, स्वातंत्र्य आणि सत्ता गमावत आलो आहोत. महामना सावरकर असं बोलले असते या कल्पनेनेही लज्जित व्हायला होतं. गेली काही वर्ष वीर सावरकरांचं चरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न करतेय. आपल्यावर 3 ऋण असतात, पितृऋण, देवऋण, ऋषीऋण. सावरकर आपले पिताही आहेत, आपले ऋषीही आहेत, आपले देवही आहेत. त्यांचं राष्ट्रसंजीवक वाङ्मय प्रचारून, अभ्यासून आणि त्यांच्या मनातलं हिंदू राष्ट्र निर्माण होण्यासाठी शक्य तितकं आपलं योगदान देऊन त्यांच्या ऋणातून काहीसे मुक्त व्हायचा प्रयत्न करूया. या नूतनीकरणानंतरच्या प्रथम होत असलेल्या या समारंभात मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलं. त्यासाठी मी आयोजकांचे, अरुण जोशी सरांचे मनपूर्वक आभार मानते. या वास्तूतून सावरकर विचार अनेकांपर्यंत प्रसृत होवोत आणि त्यांच्या स्वप्नातला भारत निर्माण होण्यासाठी म्हणून ही वास्तू काहीतरी योगदान देवो अशी मी असं चिंतन करते, अशा शुभेच्छा देते. एकत्र येऊया, एकत्र जेऊया, एकत्र रक्षण करूया अशा अर्थाचा एक वैदिक मंत्र म्हणते. माझ्या व्याख्यानाचा समारोप करते. आपण पुढच्या व्याख्यानासाठी उत्सुक आहातच. ते झाल्यानंतर शक्य असेल तर दीनानाथमध्ये माझं 8:15 8:30च्या सुमारास पुढचं व्याख्यान आहे, तिथे या. पण यानंतरचं व्याख्यान अवश्य आधी ऐका मयूरजींचं. सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. मनपूर्वक धन्यवाद. मगाशी मायदेश फाउंडेशनच्या वतीने गीता उपासनी यांचं स्वागत झालं. मी आता मेधांना विनंती करतो की तुळशीचं रोप देऊन सावरकर केंद्राच्या वतीने पुढच्या कार्यक्रमांसाठी जणू त्यांना निमंत्रण द्यावं. त्याने मला असं वाटतं की पार्ल्यातल्या लोकांना
अशा विद्वान आणि गुणी अशा तरुणांबरोबर संवाद करायला आवडेल. त्यांचं भाषण ऐकायला तर आवडलंच, पण त्याचप्रमाणे त्यांच्याशी संवाद करायला आवडेल. तर असे योग पुन्हा पुन्हा यावेत. तुमच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद. Thank you.